पण 9 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत. विकास तर होणारच आहे आणि होत आलेला आहे. विकासासाठी दोन थांबणार नाहीये. लोकांच्या अपेक्षा आहेत भरपूर. विकासाची विजन घेऊन आम्ही इथं पुढे सरकलेलो आहे. दौंड शहरामध्ये स्त्रियांसाठी टॉयलेट नाही. जर तुम्ही तरुण आणि शिकलेले उच्च शिक्षित यांना जर तुम्ही उमेदवारी मत दिले, निवडणूक संधी दिली तुम्ही आणि निवडून आणून दिलं, तर ह्यांचा सगळ्यांचा विचाराचा एक संगम होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दौंड शहरामध्ये काम करते, कारण अजितदादा स्वतः एक विकास पुरुष आहे. आजूबाजूला तुम्ही कुठेही बघा घाणीचं साम्राज्य पसरलेले. विकास पुरुष म्हणजे दौंड तालुक्याचे आमदार राहुलदादा फुल यांना मानावं लागेल. त्या सोयीनुसार आपल्या फायद्यासाठी यांनी शौचालय सुद्धा ठेवले नाहीत. नगरपालिकेवर एकाच पिढीचं एकाच घराण्याचे राज चाललेले होते. न्यूज अनकटच्या माध्यमातून जनतेचा आवाज काय हा आपण ऐकलाच आहे. जनतेच्या समस्या काय या देखील ऐकल्या आहेत. या समस्यांवर आता उमेदवार कशी उत्तर काढणार आहेत, उमेदवारांची विकासाची धोरणं काय असणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत सर्व पक्षीय उमेदवार आज इथं आपण पाहतोय. सगळ्या पक्षाचे उमेदवार आज इथं आहेत जे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. दौंड शहरासाठी त्यांचा विकासाचा मुद्दा काय असेल हे जाणून घ्यायचं आपल्याला. मी सगळ्यात प्रथम तुमच्याकडे येतो. नमस्कार. दौंड नगर परिषदेची निवडणूक जवळपास आता म्हणजे प्रत्येक नगर परिषदेच्या निवडणुका आता 10 वर्षांनी निवडणुका लागल्या. ते एक उत्साहाचं वातावरण आहे, कार्यकर्त्यांमध्ये आहे, नेत्यांमध्ये देखील आहे. मात्र मी जेव्हा दौंड शहरात फिरतोय तर दौंड शहरातली लोक काहीशी निरुत्साही दिसतात आहे. त्यांचे प्रश्न जे आपण पाहतोय की बरेच प्रश्न आहेत, त्यातले बरेच जण असे आहेत की त्यांना आपापले प्रश्न मांडण्याची सुद्धा बोलत नाही. बरेच जण असे आहेत. तुमचं काय मत आहे की इथं सांडपाण्याच्या समस्या आहेत, शिक्षणाच्या समस्या आहेत, या गोष्टी सगळ्या आहेत. तुमचं विकासाचं धोरण कसं असणार आहे? दौंड नगरपालिकेची निवडणूक येत्या 2 तारखेला संपन्न होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेच्या वतीने आम्ही ह्या निवडणुकीला सामोरे जात आहे. 5 वर्ष नगरपालिकेत नगरसेवकांचं राज्य होतं. त्याच्यानंतर जवळपास 4 वर्ष झाले प्रशासकीय राजवट होती. या काळामध्ये म्हणजे आधीच्या पण आणि आत्ताच्या पण 9 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत असं सगळ्यांना वाटतं. उदाहरणार्थ आपण जसं आत्ता म्हणला सांडपाण्याचा विषय आहे, गटारींचे विषय आहेत, सगळ्यात महत्त्वाचं घन कचऱ्याचा विषय आहे. आज दौंड शहरामध्ये कचऱ्याची फार मोठी समस्या आहे. स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नाही आहे. या ठिकाणी भाड्याने जागा घेऊन त्या ठिकाणी कचरा टाकला जातो. दुसरी गोष्ट जसं आपण शिक्षणाचं म्हणला, शिक्षणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर खरंच दौंड ज्या काय आत्ता शिक्षण संस्था आहेत त्यांच्या परीने ते करत आहेत. परंतु काही दिवसापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार या ठिकाणी आले असताना त्यांनी या ठिकाणी दौंडकर नागरिकांना कबूल केलेलं आहे किंवा या ठिकाणी आपण एक नवीन चांगली CBSE शाळा उघडतो आहे आणि त्या शाळेच्या जागेचं योगदान आम्ही जगदाळे कुटुंबियांच्याच वतीने त्या ठिकाणी आपण करतो आहे. तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माननीय अजितदादा पवार आणि आम्ही सगळेजण आम्ही अगदी कटिबद्ध आहोत की दौंड शहरातल्या मुलांना इतरत्र कुठेही जावं लागणार नाही अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी असणार आहे. आणि राहिला विषय नगरपालिकेच्या बाबतीत तर आम्ही जे उमेदवार उभे केलेले आहेत ते असे दोन्ही काही अनुभवी आहेत, तरुण आहेत, असं एक मिश्रण आपण त्या ठिकाणी उभे केलेले आहेत. आणि असा विश्वास आहे की दौंडकर नागरिक यावेळेस परिवर्तनाच्या प्रतीक्षेत आहेत आणि ते परिवर्तन नक्की 100% अटळ आहे. निश्चितच आपण पाहतो की दौंडचे जे नागरिक आहेत ते म्हणतात की सरकार कोणाचं येऊ द्या, सत्तेत कुणी येऊ द्या, मात्र दौंडच्या ज्या समस्या आहेत त्या तशाच आहेत. यावर आपलं काय म्हणणं आहे? सरकार कोणाचं येऊ द्या, सत्तेत कुणी येऊ द्या, की मगर दौंडमध्ये विकास कामं काही होत नाही, विकास दिसत नाही, असं सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. विकास तर होणारच आहे आणि होत आलेला आहे. विकासासाठी दोन थांबणार नाहीये. लोकांच्या अपेक्षा आहेत भरपूर आहे. थोडंसं मधल्या काळामध्ये प्रशासकीय राजवट असल्यामुळं कामं थोडी अपूर्ण झालेली आहेत. शासनाने भरपूर फंड्स दिलेत पण इथं काम दिसून आलेलं नाही. तर याचे पण जरा विशेषतः लोकांनी घेतलं पाहिजे. प्रशासन नसल्यामुळं हे झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? हेच कारण आहे की दौंड शहरामध्ये निधी तर येतोय पण प्रशासकीय राजवट चालू असताना त्याचं लोकांपर्यंत पोचलेलं नाही. आणि शहर इथं तुमचं म्हणणं आहे की बऱ्याच गोष्टीपासून वंचित राहिलेले. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने यावेळेस आमचं जो पण उमेदवार तिथं जाईल विकासाची विजन घेऊन आम्ही इथं पुढं सरकलेलो आहे. आणि विकासाच्या दृष्टिकोनातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दौंड शहरामध्ये काम करत आहे, कारण अजितदादा स्वतः एक विकास पुरुष आहे. आणि त्यांचं विजन घेऊन आमचे शिकलेले यावेळेस नगराध्यक्ष असतील, यंग युवा नगरसेवक आहेत की शहरामध्ये ज्या समस्या आहेत
अगदी टॉयलेटची समस्या असू किंवा खालच्या कुठलीही समस्या असू, या समस्याला तोंड देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने युवा वर्ग मोठ्या प्रमाणात दिला आहे. त्यामुळे विकास यावेळेस नक्कीच होणार आहे. अजितदादाच्या मार्फत विकास होणारच आहे. निश्चित तुम्ही स्वच्छता गृहांचा मुद्दा उपस्थित केला आहे. मी असं लोकांशी संवाद साधत होतो तेव्हा मला हे जाणवलं की दौंडमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह नाही आहेत. त्यामुळं इथे जे व्यापारी आहेत किंवा जे बाहेर येणारे लोक आहेत त्यांची मोठी गैरसोय होती. यावर काय म्हणणं आहे? सर्वप्रथम नमस्कार. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहे आणि मी सर्वसामान्य असल्यामुळे मीच पहिल्यांदा हा मुद्दा उचलून धरला होता की दौंड शहरामध्ये स्त्रियांसाठी टॉयलेट नाही आहे. म्हणजे मी दररोज व्हिडिओ पोस्ट करते माझे विजन्स दौंड शहरासाठीचे असणारे. त्यामध्ये मला सर्वात जास्त कमेंट्स त्या गोष्टीसाठी आलेत की गोल राऊंड परिसर असेल, त्याच्यानंतर भाजी मंडई परिसर असेल, त्या ठिकाणी लेडीजसाठी टॉयलेट नाही आहेत. आपण शिबिर राबवलं होतं, बारामतीवरनं काही गेस्ट आले होते, अर्धा तास दौंड शहर फिरले आणि त्याच्यानंतर माझ्याकडे आले की मॅडम आम्हाला इथं वॉशरूमची सुविधा नाही. ही लाज्यास्पद गोष्ट आहे आपल्या दौंडकरांसाठी, कारण एकही टॉयलेट दौंड शहरामध्ये असू नये आणि जे आहेत ते विकसित नाही आहेत. काहींना लॉक आहे, घाणीचं साम्राज्य भरपूर आहे. मगाशी सर म्हटले की घनकचरा भरपूर प्रमाणात आहे. आजूबाजूला तुम्ही कुठेही बघा घाणीचं साम्राज्य पसरलेले प्रभाग आहेत. घंटागाड्या जातात वेळेवर का नाही जाते कुणी पाहिलं जात नाही आणि गेले तरी फक्त लावली जेव्हा कामं होतात ते. मग त्यासाठी दौंडकरांसाठी खूप सारे प्रश्न आहेत आणि तरुण पिढी उतरली आहे. जर विकास पहिल्यापासून झाला असता तर सर्वसामान्य नागरिक आज दौंड शहरामध्ये नगराध्यक्षपदासाठी उभे नसतात. स्वच्छतागृह नसणं ही लज्जास्पद गोष्ट आहे असं त्यांना वाटतंय. काय सांगा? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सर्वांना सविनय क्रांतिकारी जय भीम. मी ज्योती प्रवीण धर्माधिकारी, प्रभाग क्रमांक 8मधून अपक्ष उमेदवार अशी उभी राहिलेली उमेदवार आहे. खूपच लज्जास्पद गोष्ट आहे. शौचालय नाही आहे, मुतारी नाही आहे. खरं तर हे पाहिजे. जे बाहेरून येतात, छोटे मोठे खेडेगावातून लोक आपल्या दौंड शहरामध्ये येतात, त्यांचं काही कामानिमित्त बाजार असो, आपल्या दौंड परिसर हा रविवारचा फार भरलेला असतो, त्याच्यासाठी त्यांना ही सोय नाही. ही लज्जास्पद गोष्ट. तुम्ही काय कराल? मी अपक्ष उमेदवार आहे. मी नक्कीच आणि मी सर्वप्रथम निवडणूक आयोगाचा आभार मानते की जेवढे पण 50% महिलांना योगदान दिलेलं आहे, 50% महिला या आपल्या निवडणूक उमेदवार आहेत आणि नगराध्यक्ष पण 3 महिलाच आहेत. 3, 4, 5, 6 जेवढे आहेत ते महिलाच आहेत. मी निवडणूक आयोगाचा मी ह्याच्यासाठी आभार मानते. जर तुम्ही तरुण आणि शिकलेले उच्च शिक्षित यांना जर तुम्ही उमेदवारी मत दिले, निवडणूक संधी दिली तुम्ही आणि निवडून आणून दिलं तर ह्यांचा सगळ्यांचा विचाराचा एक संगम होऊ शकतो. ह्यांच्या विचाराने दौंड शहरामध्ये प्रगती होऊ शकते असं माझं प्रामाणिक मत आहे. निश्चितच तुम्ही म्हणताय की संविधानाने किंवा निवडणूक आयोगाने किंवा जे अधिकार दिला आहे महिलांना 50% आरक्षण असेल किंवा महिलांचं प्रतिनिधित्व वाढवावं ही एक गोष्ट आहे. पण देखील आज आपण इथं पाहू शकतो की एवढ्या पुरुषांमध्ये मला 2च महिला दिसतात आहे. आजही तुम्हाला काय वाटतं की या गोष्टी आहेत, महिलांचं प्रतिनिधित्व वाढायला हवं का? 100% महिलांचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे. पण त्यांनी आत्ता जे आरोप केलेले आहेत, विकास पुरुष म्हणजे दौंड तालुक्याचे आमदार राहुलदादा कुल यांना म्हणावं लागेल. शौचालयाचा मुद्दा जो त्यांनी मांडलेला आहे, बऱ्यापैकी शौचालयाची निर्मिती दौंड शहरामध्ये झालेली आहे. नागरिकांना माहिती नसल्यामुळं ती फक्त शौचालय नाही आहेत असं विरोधी गटाकडनं सुरू आहे. बऱ्यापैकी शौचालयाच्या जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. नगरपालिकेच्या 4 ठिकाणी आपण आता जिथं थांबलो आहे त्या परिसरामध्ये 4 शौचालय आहेत बऱ्यापैकी. त्यामुळं शौचालयाचा मुद्दा उपस्थित करून उगाच जनतेपुढं मताची भीक मागणं. तुम्ही म्हणताय शौचालय आहे, जागा निश्चित केलेली आहे, प्रगतीपथावर काम आहे, पण तुमचं म्हणणं की शौचालय नाही. शौचालय दौंड शहरामध्ये आहेत ते तोडले गेलेले आहेत. याची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. तुम्ही माहिती घ्या. दौंड शहरामध्ये आता इथं शौचालय होते ते सुद्धा तोडले. गांधी चौकामध्ये शौचालय होते ते सुद्धा तोडले. इथं शिवाजी महाराजांच्या चौकाच्या पुढे शौचालय होते ते सुद्धा तोडण्यात आलेलं आहे. इथं शौचालय नाही आहे, ही परिस्थिती वस्तू. तुम्ही काय सांगत होते? ते आपल्या सोयीनुसार आपल्या फायद्यासाठी यांनी शौचालयसुद्धा ठेवले नाहीत. तिथं पण त्यांनी अतिक्रमण करून आपल्या दौंड शहरातले जे मोजके जे 2-4 शौचालय होते ना ते सुद्धा त्यांनी गिळंकृत केलेत. तर त्यांनी शौचालय वगैरे ठेवले किंवा दिले याची काय भाषाच करू नये. कारण की अख्खा दौंड शहर नाही, अख्खा दौंड तालुका बघतो. कारण तालुक्यातून आजूबाजूतल्या गावातून लोक येतात, महिला वर्ग येतो. लाजिरवाणी गोष्ट आहे की महिला वर्ग येतं, महिला वर्गांना शौचासाठी जाण्यासाठी एक शौचालय दौंड शहरात नसावी, लाजिरवाणी गोष्ट. स्वच्छतागृहाचा प्रश्न ज्वलंत होतोय, पण त्यासोबतच मला हे सांगायचं की आता हे विचारायचं आहे तुम्हाला की विकासाचं मॉडेल तुमचं काय असणार आहे? मग आम्ही आता विकास मॉडेल जे आहे ते आमचं बारामती पॅटर्न नावाजलेलं आहे. आमचे नेते जे आदरणीय दादा हे आपल्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. महाराष्ट्र नाही, मी तर म्हणून अख्ख्या भारतात सर्वश्रुत आहे. आणि जे बारामती पॅटर्न आहे
तो बारामती पॅटर्न या दौंड शहरात आम्ही जेव्हा सत्तेत येणार आणि दादांनी ती हमी दिलेली आहे की बारामती पॅटर्न आम्ही या दौंड शहरात राबवणार. बारामती पॅटर्न इथं राबवलं जाणार आहे. दादा, मला तुम्हाला आणखी विचारायचं की दौंड शहरात काय काय समस्या आहेत आणि त्यावर काय सोल्युशन काढणार आहात? गेल्या 1935ला दौंड नगरपालिका अस्तित्वात आली. गेल्या 50-60 वर्षामध्ये नगरपालिकेवर एकाच पिढीचं एकाच घराण्याचं राज चाललेलं होतं. चौथी पिढी आज अस्तित्वात आली. वास्तविक पाहता दौंड शहरामध्ये एकेकाळी 1935ला जे काय ओढी आजोबा होते, भ्रष्टाचार केला म्हणून त्यांना शिक्षा झाली, ते कोर्टात गेले. कालांतराने त्यांचे चिरंजीव नगराध्यक्ष म्हणून बसले. ते सत्तेवर असताना सगळा घोटाळा आणि भ्रष्टाचार केला. परंतु दौंड शहराचा मतदार, दौंड शहराचा सगळा समाज हे बोलका नाही आणि बोलायला गेलं तर त्याला दाबलं जातं. त्यामुळे कुणी बोलत नाही. आज परिस्थिती जर बघितलं 50 वर्षे ह्यांची सत्ता 4 पिढी असेल. 4 पिढीमध्ये कुठली प्रगती? आता काय उमेदवारांनी सांगितलं की दौंड शहरामध्ये मुतारीचा ज्वलंत प्रश्न. त्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 5 मुतारी होत्या, परंतु स्वतःचा हित जोपासण्याकरिता, स्वतःच्या लोकांचा स्वार्थ साधण्याकरिता त्या मुतारी डॅमेज केलेला आहे. वास्तविकपणा गेल्या 2-5 महिन्यापूर्वी एक मुख्याधिकारी आले. त्यांनी मंडईमध्ये एक शौचालय, चांगलं सुलभ शौचालय केलेलं होतं. परंतु या प्रस्थापितांनी जी कामाची पावती त्यांना न विश्वासात घेता ते शौचालय करून त्यांची तात्काळ बदली केलेली. अशीच परिस्थिती तालुक्यातली 25 वर्ष ह्यांच्याकडे सगळं असतानासुद्धा आता कालपर्यंत म्हणत होते की बाबा आम्हाला जर आमच्या पॅनलला निवडून दिलं तर पंचवार्षिकमध्ये आम्ही परिवर्तन करून बदल करू. मला त्यांना हेच सांगायचं होतं, 50 वर्ष तुम्ही सत्तेवर, 25 वर्ष तुम्ही तालुक्याच्या पदावर, त्यावेळेस तुम्हाला करता आलं ना, आता पंचवार्षिकला काय करायला? आज परिस्थिती वेगळी झालेली आहे. काँग्रेस पक्षाकडनं कुमारी रुबीना करीम शेख आहे, प्रभाग क्रमांक 3मधनं अकबर करीम शेख आहे, प्रभाग क्रमांक 5मधनं राजाक मियालाल शेख आहे आणि 2 पुरस्कृत उमेदवार आहे. असे म्हणून काँग्रेसला लोकांनी पंजाच्या चिन्हावर मतदान करायचं. तुमचा एक मुद्दा मी ऐकला की तुम्ही जे म्हटले की इथं लोक बोलायला घाबरतात आहे. बरोबर. काय हे खरं आहे? कितपत सत्य आहे? तसं लोक बोलायला घाबरतात आहे, प्रस्थापित आहे, सत्ता आहे त्यांची, त्याच्यामुळे ओपन कोणी येत नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना थोडी भीती वाटते, पण भीतीचं काही कारण नाही आहे. मतदार राजा जो पब्लिक आहे ते मतदार राजा आहे. ते मतदारांनी एकदा ठरवलं की ठरवलं, जे काय करायचं ते करतातच. आणि दौंडच्या विकासाबद्दल सांगायचं झालं तर भरपूर वर्ष झालं यांच्याकडे सत्ता आहे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला मदत करावी. आमच्या जवळजवळ 15 उमेदवार आहेत, नगराध्यक्ष उमेदवार आमच्या कोमल मॅडम आहेत. उमेदवार आहेत. माझा हाच प्रश्न आहे की हा जो मुद्दा आता उपस्थित झाला आहे की लोक त्यांच्या समस्या मांडायला घाबरतात आहे, यात कितपत सत्यता आहे आणि हे खरं आहे का? नाही, घाबरायचं काय कारण नाही. कारण ही निवडणूक संपूर्ण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आहे. जरी दौंड शहरामध्ये 2-3 गट जरी काम करत असतील तर प्रत्येकाचे संबंध 2 तारखेच्या नंतरनं प्रत्येकजण आपण एकमेकाच्या टेबलवर चहा पाणी करणार आहोत आणि संबंध असे कुठे खराब होणार नाही आहेत. कारण प्रत्येकजण आपापले संबंध जोपासण्याचं काम करतं आहे. आज मी शहरामध्ये पाहतोय की प्रत्येकजण आपले संबंध जोपासत निवडणुकीला उभं राहते. कोणच एकामेकावर टीका करायला तयार नाही. कारण ही निवडणूक 2 तारखेपर्यंत आहे. 2 तारखे झाल्यानंतर परत आपण एकमेकाच्या ताटात बसणार आहे. त्याच्यामुळे ही कोणाला घाबरायचं कारण नाही. प्रत्येकाचे संबंध जोपासण्याचं या ठिकाणी काम चालू आहे. हे म्हटलं की खेळीमेळीचं वातावरण आहे. मात्र माझा मुद्दा तोच आहे की मी जेव्हा लोकांमध्ये फिरत होतो तेव्हा लोक उघडपणे त्यांचे प्रश्न मांडत नाही आहे. मे बी कॅमेऱ्यासमोर ते बोलायला घाबरत असतील किंवा त्यांच्यात दहशत आहे का, हा माझा प्रश्न आहे. लोकांमध्ये दहशत असल्याशिवाय आज दौंड शहरामध्ये विकासाची कामं काहीच नाहीत ना. आज दौंड नगरपालिका स्वतः शाळा नाही आहे. परत आज दौंड शहरामध्ये महिला मुतारी नाही, कारण की आमच्या दौंड नगरपालिकेमध्ये आलटून पलटून सत्ता दोन्ही गटांनी घेतल्या. आज मुतारीच नाहीत. पण दौंडची आज बेकार अवस्था. लोक दहशती म्हणजे काय आलं, काय लोक घाबरत असतील, काय होत असतील. पण लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. लोकांनी पुढे आलं पण ह्यावेळेस जनता ज्या लोकांनी कामं केली त्यांना निश्चित यावेळेस मतदान करणार नाही. आणि जे चांगले उमेदवार आहेत, विचारांची लढाई असते राजकारणी, विचारांचं मतदान होईल आणि निश्चितपणे दौंडमध्ये विकास कामाला मदत होईल. प्रश्न तोच आहे, लोक बोलत नाही आहेत. कॅमेऱ्याची भीती आहे की उमेदवारांची की इथल्या पुढाऱ्यांची भीती आहे? दौंडकर जनता निश्चितच सुज्ञ आहे. या येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सगळे सुशिक्षित आणि अभ्यासू असणाऱ्या व्यक्तींना तिकीट देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. या ठिकाणच्या असणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्वतःहून आर्किटेक्चर इंजिनियर आहेत. तर त्यांना एक आपण सार्वजनिक जीवनामध्ये किंवा एक शहराची रचना कशी करावी हे जे त्यांना स्वतःहून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे.
आणि एकंदरीत शहराची परिस्थिती जर पाहिली, ज्यांच्याकडे 40-50 वर्षापासून सत्ता आहे त्याच लोकांनी आत्ता विजन घेऊन पुढं चालायचं. म्हणजे 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण काय केलं आहे हा प्रश्न मागं वळवून जर स्वतःला जर आपण विचारला तर निश्चितच दौंडकरांना देखील समजन पुढं तुम्हाला काय करायचं. आपण हा मूर्ख बनवायचा जर प्रयत्न आपण जर करत असताना 40 वर्ष आपण सत्ता भोगून पुढं काय करायचं असं विजन घेऊन आपण जर पुढं चालत असले तर ही शोकांतिक आहे. निश्चितच आपण केलेले कामं हे दौंडकर जनतेसमोर आणावेत आणि त्याच्यारूपी तुम्ही मतदान मागावं. पण मी हे करणार आहे ते करणार आहे आता कवर तुम्ही करणार आहे. आता करायचे दिवस संपले, केलेले तुम्ही दाखवा ना 40 वर्षात तुम्ही काय केलंय. यांचा हा मुद्दा आहे की कामं दाखवा. मला आणखी एक मुद्दा उपस्थित करायचा की शिक्षणाचा हा जो मुद्दा आहे की इथं शिक्षण व्यवस्था अपुऱ्या आहेत किंवा बेरोजगारीचं प्रमाण मोठं आहे, या गोष्टी आहेत. मी आता छोट्या मुलांशी देखील संवाद साधला तर त्यांचं असं म्हणणं होतं की शिक्षणाच्या पुरेशा सोयीसुविधा इथं उपलब्ध नाही आहेत. त्यासोबतच इथं अभ्यासिका नाही आहे, स्टडी रूम्स नाही आहे, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी काही साधनं इथं उपलब्ध नाही. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? शिक्षणाच्या सुविधा कितपत आहे दौंडमध्ये? विरोधक म्हणतात की विकास झाला नाही. जरा तुमच्या कॅमेरावाल्याला त्या बिल्डिंगकडे जरा थोडासा कॅमेरा मारायला. कॅमेरा दाखवा. हा दौंड पोलीस स्टेशनची इमारत होती, भव्य दिव्य. तुम्ही ज्या रस्त्याने आला एकही रस्त्याला तुम्हाला कुठं खड्डा दिसला? तुम्ही ह्या बाकीच्या लोकांना विचारा की रस्ते कशा प्रमाणामध्ये झाल्यात, अंतर्गत रस्ते झालेत. आता बाकीच्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये सन्माननीय राहुलदादा कुल व प्रेमसुखजी कटरे व नागरिक हित संरक्षण मंडळ RPI PRP कावडे गटाच्या वतीने जो काय विकासच्या माध्यमातून जी गंगा राहुलदादाच्या माध्यमातून येणार आहे ते तुम्ही येणाऱ्या काळामध्ये बघतच राहताल. पाहिलं गेलं विरोधकांकडे मुद्दाच नाही आहे, एकच मुद्दा धरून बसले ते मुतारी. म्हणजे दौंड शहरामध्ये फक्त मुतारीचाच मुद्दा आहे का? दुसरा मुद्दाच नाही का? दुसरा मुद्दा सांगा त्यांनी की कुठला मुद्दा आहे. दुसरा कोण मुद्दा आहे का? दुसरा तुम्हाला यांनी आवाहन केलंय? बरेच मुद्दे. 1 मिनिट, यांचे काय मुद्दे ऐकून घ्या. आता जसं भाऊनी म्हणले की आपल्या येताना रोडमध्ये खड्डे दिसले नाही, मान्य, रोड बनवलं. ज्या ठिकाणी माझ्या परिसरमध्ये तुम्ही आलं, ईदगाह रोड आपण हा बघितला तर ईदगाह रोड हा तुम्ही बनवलं. त्याच्यामधल्या रोड बनवताना तुम्ही जे गार्डन होता ते पार तोडून त्याची आज अशी अवस्था केली की त्याची वाईट अवस्था झालेली की पोरांना गार्डनमध्ये खेळायला जागा नाही. ते रोडच्या जागेवर तुम्ही रोड काढला आणि ते गार्डन पूर्ण तोडून टाकलं. आज तुम्ही माझ्यासोबत चला, तुम्हाला मी ते गार्डन दाखवतो. रस्ता तुम्ही बनवलं पण पोराचं जे खेळण्याचं जे साधन होतं ते पूर्ण तोडून टाकलं ना तुम्ही. त्याचं काय करणार? विकास झाला असं म्हटलं जातं पण असंही आवाहन केलं जातं की विरोधकांकडे दुसरे मुद्दे नाही त्यामुळं विकास झाला नाही असा मुद्दा उपस्थित केला जातोय. मला आणखी विचारायचं आहे, आणखी काय कोणाचे मुद्दे आहेत का की विकास झाला नाही? तुम्ही सांगा. आता तुमच्या सगळ्या बाईट मी पाहिल्या. आम्ही नागरिक हित संरक्षण मंडळ भाजप RPI PRPच्या वतीने निवडणुकीला समोर जातोय. आमदार राहुलदादा कुल यांच्या माध्यमातून या शहरात जो विकास झाला आहे तुम्ही प्रत्यक्ष पाहिल्यावर दिसेल. आणि जी लोक परिवर्तनाची भाषा करतात, जी लोक या समस्या सांगतात तुम्हाला की हे नाही ते नाही, त्यातली किती लोक नगरसेवक ह्या शहरात किती वर्षापासून होतं हे सगळं दौंडकरांना माहिती आहे. आणि प्रस्थापित कोण आणि नगरपालिकेत असतो कोण, कुणाचे किती वेळा नगराध्यक्ष झाले, एकाच व्यक्तीला सगळ्यांनी मिळून टार्गेट करणं जो जनतेच्या मनामध्ये आहे. यांनी अनेक वर्ष प्रयत्न करून लोक जे काम करतं त्यालाच स्वीकारतं ना साहेब. मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची मेजॉरिटी होती. आमदार राहुलदादा कुल यांना 60 कोटीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करायला का लागला? दौंड नगरपालिकेमध्ये मेजॉरिटी तुमची आहे, सगळे इंजिनियर आहे, आकृतीबंधाप्रमाणे स्टाफ आहे, त्यांच्याकडनं कामं मेजॉरिटीला करून घेता येतात का नाही? कुरघोड्याचं राजकारण करायचं, जातीपातीचं राजकारण करायचं, कधी दलितांची माती भडकवायची, कधी मुस्लिमांची माती भडकवायची. तुम्हाला या गावाची राशना तरी माहिती आहे का? 80% लोक दारिद्र्य रेषा खालचे, जवळपास 1100 कुटुंब दारिद्र्य रेषा खालचे आहेत. आर्थिकदृष्ट्या 80% कुटुंब या शहरातले. ह्या शहराची रचना आहे ना, 80% लोक अत्यंत सामान्य कुटुंबातले. समोरचा पॅनल बघितला ना, सांगतात सुशिक्षित आहे, आम्हाला मान्य आहे सुशिक्षित आहे, पण त्यांची सामान्यांशी नाळ काय आहे? हाय प्रोफाईल लोक, ह्यांना जाणीव आहे वडार गल्लीत काय आहे, वलार गल्लीत काय आहे, सिद्धार्थनगरला काय आहे, भीमनगरमध्ये काय आहे, इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये काय आहे, कमालवाडीमध्ये काय आहे. आणि तुम्ही आज बघा शहरातले सगळे प्रमुख रस्ते झाले, ड्रेनेज लाईन झालेली आहे,
केंद्र शासन आणि राज्य शासनाने आता पाणी पुरवठ्यासाठी 150 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. 23 कोटीची योजना PNGBकडनं चालू आहे. 230 कोटी अंडरग्राऊंडसाठी येतात. ह्यांच्या काळामध्ये 23 कोटीचे अंडरग्राऊंड 6 इलेक्शन छाती ठोकल्या. कुरकुममुरीचं 10 इलेक्शन छाती ठोकल्या. अहो ती कुरकुममुरीला शेवटी देवेंद्र फडणवीसने 8 कोटी रुपये दिले. एक कुरकुममुरीवर तुम्ही 5-5 इलेक्शन काढताय. याच्यावर आपल्यासोबत माजी आमदार रमेश थोरात आहेत. आपल्यासोबत जनतेचे प्रश्न काय? मी फॅन बसवलत. मी 15 वर्ष नगरसेवक आपल्यासोबत शौचालयात जाऊन मी फॅन बसवले. तुमचा मुद्दा समजलाय? तुमचा मुद्दा समजला. आपल्यासोबत माजी आमदार, आपल्यासोबत जनतेचे मुद्दे आपण ऐकतोय, उमेदवारांचं. एकंदरीत पाहायला गेलं तर वातावरण तापलंय प्रचाराचं. आपल्यासोबत माजी आमदार रमेशजी थोरात आहेत. एकच मिनिट मी तुमच्याकडे येतो. आलो तुम्ही. आता मुलींच्या महिलांच्या मुतारी दाखवा, 1000 रुपये मिळवा. 40 वर्ष एक अर्ज दाखवा. दबावाखाली दबावाखाली वातावरण शांत. नाही बोलतायत का रे? आपल्यासोबत आपली चर्चा चालली आहे. तुला नाही, तुझा नाही काय संबंध. ज्याच्याकडे माईक येईल त्यांनीच बोलायचंय. एक गोष्ट ज्याच्याकडे माहिती हो माझा ऐका सेपरेट त्यांची त्यांना घेऊ दे ना. आपली सेपरेट घ्यावी. शांत व्हा. ज्याच्याकडे माईक येईल त्यांनी बोलायचंय. आपल्याला जनतेचे ज्याच्याकडे माईक येईल त्यांनी बोलायचंय. प्रत्येकाने आपापले मुद्दे मांडायचे. मला हे विचारायचंय, आपल्याला जनतेचे प्रॉब्लेम्स मांडायचे, जनतेच्या समस्या कशा सोडवल्या जातील यासाठी काम करायचंय. आपल्यासोबत माजी आमदार रमेशजी थोरात आज आपल्यासोबत आहेत. तुम्हाला काय सांगायचं एकंदरीत या परिस्थितीबाबत? नमस्कार, मी रमेश थोरात. दौंड नगरपालिकेची निवडणुकीचं प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आता सगळे लोक प्रचाराला पडलेले आहेत. त्याच्यामध्ये मला एकच गोष्ट सांगायची, मी 40 वर्षापासून या दौंड शहरामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं या ठिकाणी पाऊल ठेवलं आहे आणि तेव्हापासून दौंड शहराचा मला खास खलगे चढ उतार घरनं घर मला माहीत आहे. आणि म्हणून या 40 वर्षामध्ये मला माहिती आहे की 30 वर्ष हे कुलांच्याकडं ही तालुक्याची सत्ता आहे. किती 30 वर्ष. आणि मी 5च वर्ष आमदार होतो, हे लक्षात घ्या. 5 वर्षामध्ये मी काय केले हे कागदावर आहे आणि तुम्ही बी ते दडून लपून छपून ठेवायचं नाही. तुम्ही बी खरं खोटं करा की ह्या तालुक्यात शहरात सेंट्रल बिल्डिंग बांधली, तहसील ऑफिस 15 कोटीचं बांधलं, 4 एकर जागा दिली दादांनी, अजितदादांनी दिली. कुरकुमोरीला 21 कोटी रुपये दिले, ती कुरकुमोरी झाली. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अंडरग्राऊंड ड्रेनेज या शहराला मी आमदार होईपर्यंत नव्हतं. मी माझ्या बँकेच्या ह्याच्यात जात होतो ना, मी त्या ड्रेनेजवर खाली वर फरशा टाकल्या, फरशा टाकून आतमध्ये जात होतो. अशी ही अवस्था होती शहराची. सगळ्या शहरात घाण त्या अंडरग्राऊंड ड्रेनेजची. 25 कोटी दादांनी दिले आणि 25 कोटीचं अंडरग्राऊंड ड्रेनेज झालं शहरामध्ये. ही झालेली कामं मी सांगतो. अंडरग्राऊंड केबल म्हणजे इलेक्ट्रिकची ती बी जवळजवळ 15 कोटी दिले होते. त्यातली जवळजवळ 90% काम झालं.
राहिलेलं काम तसंच माझी आमदारकी गेली बंद पडले. मला हे विचारायचं आहे तुम्हाला की इथला जो तरुण आहे त्याला रोजगारासाठी नोकरीसाठी पुणे मुंबईला जावं लागतं. इथं जे कुरकुंबची जी MIDC तिथं स्थानिकांना जास्त प्रमाणात रोजगार मिळत नाही आहे. शिक्षणाचे देखील काही प्रमाणात असं सांगितलं जातं की सोयीसुविधा अपुऱ्या प्रमाणात आहे. रोजगारासाठी तरुणांच्या भविष्यासाठी काय योजना असतील आता? आता हे बघा, शिक्षणाच्या बाबतीमध्ये जगदाळे कुटुंबांनी 6-7 एकर जागा स्वतःची त्या विद्याप्रतिष्ठान संकुलासाठी दिली आहे. 6-7 एकर फुकट दिली आहे ती बी. आणि तिथं फार मोठं संकुल आता शैक्षणिक उभं राहणार आहे. मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय आता दौंड तालुका आणि शहरामध्ये ही आता थोड्या दिवसात होईल. आणि दौंड शहराचा विकास जर करायचा असेल तर ते आमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही आमच्या हातात सत्ता देता. सत्ता मिळाल्यानंतर आमची नैतिक जबाबदारी आहे की या शहरातला जो विकास आहे तो विकास आम्ही कुठल्याही परिस्थितीत केला पाहिजे. आणि ती करण्यामध्ये म्हणजे आम्ही कमी पडतो का काय होतं आहे हे तुम्हाला माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि म्हणून माझी विनंती आहे की सत्ता आमच्या हातात आल्यानंतर आम्ही या शहराचा काय कायापालट करतोय ना ते आम्ही दाखवून देऊ तुम्हाला. त्याच्यामध्ये बदल नाही. सत्ता आल्यानंतर विकास काय असतो हे दाखवून देऊ असं त्यांनी सांगितलं. तुमचं विकासाचं मॉडेल काय असणार आहे? नमस्कार, मी अप्पासाहेब पवार. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं आम्ही या शहरामध्ये आणि आमचे मित्रपक्ष छोटे मोठे जे त्यांच्याबरोबर या शहरामध्ये निवडणूक लढवतो आहे. खरं तर या शहरातल्या प्राथमिक ज्या गरजा आहेत त्या सोडवण्यावरती आमचा भर राहणार आहे. शहर वाढतं आहे आणि जसं लोकसंख्या वाढती आहे तशा गरजा देखील जनतेच्या बंधू भगिनींच्या वाढत आहेत. तर त्या गरजा त्या ठिकाणी पूर्ण होणं हे खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपण बघतो की शहरामध्ये एखाद्याला खरेदी करायला यायचं असेल काही तर 2 व्हीलर 4 व्हीलर लावायला जागासुद्धा नाही. पार्किंगची समस्या आहे. 4 ठिकाणी फिरून त्याला ती गाडी लावावी लागते. त्या समस्या सोडवण्यावर भर द्यायला पाहिजे. हे शहर वाढते, लोकसंख्या वाढती म्हणून पाणी अपुरं पडतं पिण्याचं. तर पिण्याच्या पाण्याच्या समस्या ज्या आहेत त्या शासनाच्या असणाऱ्या विविध योजनेमधून कशा सोडवता येतील. मुबलक पाणी वेळेवर त्या ठिकाणी जनतेला कसं मिळेल. तुम्ही म्हटलं की पिण्याचं पाणी अपुरं पडतं. आपल्याला माहिती आहे की दौंड हे शहर हे भीमा नदीच्या काठी वसलं आहे. भीमा नदी बाजूनीच जाते. का प्रॉब्लेम येतो? नाही, भीमा नदीचं पाणी आपण पिऊ शकत नाही. त्याच्यामध्ये पुण्याचा सगळा मैला त्या पाण्यामध्ये येतोय. ते जरी शुद्ध केलं, गटरी शुद्ध करून पिण्यात काय अर्थ आहे. म्हणून जे पाणी आपल्याला खडकवासल्याचं येतं त्याच्यामध्ये वेगळे काही सोर्स आपल्याला करता येतील का, वाढवता येतील का ते पाहिलं पाहिजे. सगळ्या भागाला भाग वाढतोय म्हणून पाणी कमी पडतं आहे. लोकसंख्या वाढते म्हणून पाणी कमी पडतं आहे. तर त्याचा नव्यानं फेरविचार होणं गरजेचं आहे. या शहरातली व्यापारपेठ कशी सुधरेल, त्यांना ताकद कशी मिळेल. रेल्वेशी संबंधित असणारं हे शहर, या शहरातले रेल्वेचे अनेक प्रश्न या विभागाच्या खासदार माननीय सुप्रियाताई सुळे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. लोकोशेडसारखा प्रश्न आहे तो सोडवला आहे. तिथे हजारो कुटुंब येतील जेणेकरून या ठिकाणची बाजारपेठ वाढायला मदत होईल. या शहरातून पुण्याला जा-ये करणाऱ्यांची विद्यार्थ्यांची संख्या असेल, कर्मचाऱ्यांची संख्या असेल, व्यापाऱ्यांची संख्या असेल ती रेल्वेच्या माध्यमातून आहे. ते प्रश्न सोडवण्यासाठी वेळेवर रेल्वे कशी येईल, डबे कसे वाढवले जातील, त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म स्वच्छता या सगळ्या गोष्टी कशा होतील हे आम्ही प्राधान्याने त्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि या शहराचा झालेला जो विकास आहे आणि राहिलेला जो विकास आहे तो विकास करण्याकडे देखील आमचं त्या ठिकाणी लक्ष राहील. तरुणांसाठी युवकांसाठी काय करणार आहात? कोणाचे काय उत्तर यावर? सध्या दौंडमध्ये बेसिक स्ट्रक्चर अजिबात नसल्यामुळं आज दौंडच्या लोकांना अपडाऊनचं जर बोललं तर काही गाड्या आता दौंडचे जे बायपास केल्यामुळे दौंडचे आज अपडाऊन करणारे लोकांची फार बेकार अवस्था होत आहे. अपडाऊन पुण्याला इथनं अपडाऊन डेली करणारे आहेत लोक. हा, डेली करणाऱ्यांचं पण आणि लोकांसाठी आज गैरसोय झाली. किती संख्या आहे? जवळजवळ 25 ते 30 हजार लोक डेली आपल्या दौंडमधून अपडाऊन करतात. आणि तसंच आपल्या दौंड शहरामध्ये बेसिक स्ट्रक्चर अजिबात फेल आहे. यांच्याकडे बेसिक स्ट्रक्चरवरती काही कामं झालेलं नाहीत. कारण की 40 वर्ष कोणी सत्ता भोगली आहे त्याचे आरोप न करता आम्ही स्ट्रक्चरवरती काम झालं एवढं सांगू. कारण की आरोप प्रत्यारोप होत राहणार. पण इथून पुढं आम्हाला आहे ना आमच्या जर बहुजन समाज पार्टीच्या हातात सत्ता आली म्हणजे विचार सत्ता जर आली तर आम्ही निश्चितपणे जे भारतीय संविधानाला जे लागू आहे ते संविधानाप्रमाणे आम्ही दौंडमध्ये काम करू. महिलांचं प्रमाण जरा कमी दिसतंय मला. महिलांचे काय प्रश्न आहेत, काय कसा विकास करणार आहात तुम्ही? दौंडचा विकास हा ह्याच्यामध्ये मोकाट जनावरे आणि मी पुष्पा मनोहर कोकरे बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार आहे. तर शौचालय पाहिजेत महिलांसाठी.
हा विकास करायला गुन्हेगारी वाढली या खूप आणि महिलांकडनं हा एक प्रश्न आला की गुन्हेगारी वाढली. ताई, तुम्हाला काय वाटतं? मला हे तुम्हाला विचारायचं आहे. मागही काही ताई आहेत. महिला सुरक्षित आहेत का? सुरक्षा वाटते तुम्हाला? तुम्ही सांगा. आपण आता काही 7-8 दिवसापूर्वीच जी बातमी आपण पाहिलेली आहे, 3 वर्षाची चिमुकली सुद्धा आता सेफ नाही आहे. ही खूप मोठी आणि दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. हे पाहता आपण म्हणू शकत नाही की महिला ही सुरक्षित आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की महिलांना निवडून द्यावं. सुशिक्षित महिला, तरुण किंवा ज्यांचे विचार आता नव्याने झळकणारे आहेत अशा महिलांना निवडून देऊन एक विचाराने काम होऊ शकतं. आणि त्यासाठी CCTV कॅमेरे लावावेत आणि लाईटिंग लावावीत आणि फास्ट ट्रॅक कोर्ट चालवावेत की महिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा. आणि हे जास्त म्हणजे महिलांचं गंभीर समस्या आहे की जे ते सोडवले जातील लवकरात लवकर. आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ आजी आहेत. मला तुमचं नाव माहिती नाही, तुमचं नाव सांगा मला. मंगल दत्तात्रय वाघ. किती वर्षांपासून दौंडमध्ये राहत आहे? 70 वर्ष झाले. वय तुमचं 70च असेल, 70च्या असेल, 77 आहे. म्हणजे तुमचं बरंचसं बालपणापासून तुम्ही इथंच आहात. दौंड हे शहर पाहिलंय तुम्ही, लहानपणापासून पाहताय. कसा बदलत गेलं हे दौंड शहर? आणि आता तुम्हाला काय वाटतं की स्वप्नातलं बाकीच्यांच्या जे आहे हे दौंड शहर कसं असायला हवं? सुंदर असायला पाहिजे, सगळ्यांचे संरक्षण व्यवस्थित झालं पाहिजे. आणि महिला इथे संरक्षणमध्ये आहेत, तसं काही नाही आहे. सुरक्षित हां, तसं काही टेन्शन नाही. महिलांवरती काही टेन्शन नाही. ते महिलाच खंबीर आहे तिथल्या. महिलाच खंबीर आहे असं यांचं म्हणणं आहे. दौंड शहरात महिलांना कुठली अडचण नाहीये. महिला खंबीर आहेत. त्याच्यामुळे काही कुणाचं अपेक्षित राहायचं काही कारण नाहीये. ते बाहेर जाऊन द्या, बाहेरच्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण दौंड शहरात अजिबात कोणतंच टेन्शन नाहीये. आणि संपूर्ण शहरामध्ये व्यवस्थित लोकांचं परिवर्तन आहे. पण आता हे निमित्त आहे, तो पॅनल, ह्यो पॅनल. पण हे याच्यामध्ये काही अंतर नाहीये. पण निवडून येणार ते राष्ट्रवादी काँग्रेस. थांबा, एक मिनिट मला हे विचारायचं आहे तुम्हाला. तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, ज्येष्ठ महिला आहात. दौंडमध्ये जे आता वातावरण प्रचाराचं तापलंय, दोन्ही पक्षांचे दोन्ही विरोधक एकमेकांसमोर भिडलेले आहेत. तुम्ही काय सल्ला द्याल सगळ्यांना की वातावरण कसं राहायला पाहिजे दौंडचं? शान आणि मान जागेवर पाहिजे. ज्येष्ठांची किंमत राहिली पाहिजे. जे जुने आहेत त्यांच्यातले जे नवे आता उभे राहिलेत त्यांना प्रचंड मताने विजयी करावं एवढीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही. तुम्हाला काय सांगायचं आहे? विकासाचे मुद्दे काय असतील यावर बोला. वास्तविक पाहता जे तुम्ही पाहिलं असेल ह्या तालुक्याचं आणि ह्या जिल्ह्याचं, तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. नेतृत्व हे पवार कुटुंबियानेच केलेलं आहे. राहुल कुल असो, रमेश आप्पा असो, आप्पासाहेब पवार असो, हे आळीपाळीने पवार कुटुंबियाच्या आधिपत्याखालीच काम करतात. तुम्ही बारामतीचा विकास पाहिला, दौंडचा विकास पाहिला तर तुम्हाला तुलना केली तर लक्षात येईल. ह्यांची नैतिक जबाबदारी होती पवार कुटुंबियांकडनं हे कामं करून घ्यायची, ती त्यांनी केली नाही. ही गोष्ट राहुल कुल यांच्या लक्षात आली की पवार कुटुंबियांकडे राहून आपलं काय होणार नाही. आपल्या तालुक्याचं पाण्याचा प्रश्न असेल, या शहराच्या मूलभूत गरजा आणि प्राथमिक गरजा असतील ते सुटणार नाहीत. म्हणून त्यांनी भाजपच्या गटामध्ये जाऊन भाजपची वाट 2014पासून धरली. दौंड शहरासाठी तुमचं विकासाचं मॉडेल आता तुम्ही कशा प्रकारे विकास करणार आहात? राहुल कुल इथं उपस्थित सगळ्यांना माहिती आहे. राहुल कुल यांनी कधीही दौंड नगरपालिकेच्या स्थानिक निवडणुकीत लक्ष दिलं नाही. पण ह्यावेळेस त्यांनी लक्ष दिलं आहे. त्यांच्या दृष्टीने नगराध्यक्ष कोण होतं आहे, नगरसेवक कोण होतं आहे हे महत्त्वाचं नाही. त्यांनी जो निधी दिला आणि नगरपालिकेत मेजॉरिटीने असलेली राष्ट्रवादीची सत्ता आणि आमचा असलेला नगराध्यक्ष यांच्या कुरघोडीत कामं होत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी 60 ते 70 कोटी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून ही जी रोड दिसतात ना, हे सगळे सार्वजनिक बांधकामाच्या मार्फत झालेत. आणि जी लोक म्हणतात टॉयलेट नाही, तर मी स्वीकृत सदस्य असताना स्लम एरियामध्ये 6 ते 7 टॉयलेटमध्ये विथ पंख्यासहित झाडी ड्रेने आपलं बोरवेल लावून पाणी देऊन केलेलं आहे. त्यांच्या वार्डात केलं आहे मी साहेब, तिथं केलेलं आहे. हे काय सांगतात? त्यामुळे ह्या परिवर्तनाच्या दिशेने उद्याची निवडणूक होणार आहे. साधे प्रश्न आहेत. कचरा असेल, सांडपाणी असेल, ड्रेनेज असेल, मुतारी असेल, हे मूलभूत सुविधा ह्या शहरात झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. निवडणूक आल्यानंतर केवळ आपल्या नेत्याला चांगलं वाटावं म्हणून त्याची स्तुती इथं करणं ही त्याची निवडणूक नाही. त्यामुळे ज्या जनतेच्या आशा आणि आकांक्षा आहे गेल्या 20-25 वर्षापासून नष्ट झालेल्या आहेत, ते सोडवण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची. येणाऱ्या काळामध्ये
ह्या शहरामध्ये आपले लेकरं बाळं शिक्षणासाठी पुण्याला जायची. जगदाळे कुटुंबियांनी 7 एकर जमीन फुकट ही बारामती प्रतिष्ठानला अजित पवारच्या नेतृत्वाखाली देण्याचं जाहीर केलं आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक संकुलनाचं काम चालू आहे. या शहरातले मुलं आमची आणि मुली जे पुण्याला शिक्षणाला गेले अनेक वर्षापासून जातात, येणाऱ्या काळात ही सुविधा या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि छोटीशी MIDC आम्ही निर्माण करणार आहे, जेणेकरून या शहरातले बेकार लोकांना रोजगार मिळाली तर व्यापार होणार आहे. हे खरे प्रश्न आहेत आणि या प्रश्नाला बगल न देता टीका करणं हे बरोबर नाही आहे. निवडणुकीमध्ये विचार मांडा, विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीच्या सामोरं जावा.